हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचा प्रश्नसंच क्रमांक 31 घेणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 30 पर्यंत प्रश्नसंच कंप्लीट केलेले आहेत, ते नक्कीच बघा। आपलं चॅनल त्यांच्यासाठी आहे ज्यांचा ऑलरेडी डीपमध्ये अभ्यास झालेला आहे, बट त्यांचा सराव कुठेतरी लॅक करतोय। त्या सरावासाठी आपलं चॅनल तुमच्यासाठी उपयुक्त असेल। प्रश्न क्रमांक पहिला, श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा। पर्याय आहे अ साधा भविष्यकाळ, ब रीती भविष्यकाळ, क पूर्ण भविष्यकाळ, ड साधा वर्तमान काळ। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ आहे रीती भविष्यकाळ, कारण ही क्रिया भविष्यामध्ये कंटिन्यू सुरू असणार आहे, म्हणून रीती भविष्यकाळ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? पर्याय हे अ विष्णुशास्त्री चिपळूणकर, ब गोपाळ कृष्ण गोखले, क गोपाळ गणेश आगरकर, ड बाळ गंगाधर टिळक। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर। प्रश्न क्रमांक 3, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो? पर्याय हे अ समुच्चय बोधक, ब विकल्प बोधक, क परिणाम बोधक, ड स्वरूप बोधक। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला स्पष्ट होतो, तो आहे विकल्प बोधक। प्रश्न क्रमांक 4, अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा। पर्याय हे अ धातू साधित विशेषण, ब नाम साधित विशेषण, क संख्या विशेषण, ड धातू साधित नाम। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे या वाक्यामध्ये वाहती या शब्दाला अधोरेखित केलेलं होतं। वाहती या शब्दामध्ये ती हा धातू लागलेला आहे, पण नदी कशी दिलेली आहे? ती आहे वाहती, म्हणून हे विशेषण झालं नदीचं, म्हणून पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे? पर्याय हे अ भावकर्तरी प्रयोग, ब भावे प्रयोग, क कर्मणी प्रयोग, ड कर्मभाव संकर प्रयोग। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे मांजराकडून उंदीर मारला गेला। यातील उंदीर हा कर्म आहे आणि त्याला प्रत्यय लागलेला नाही, म्हणून कर्मणी प्रयोग हे आपलं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 6, गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? पर्याय हे अ विधानार्थी वाक्य, ब प्रश्नार्थी वाक्य, क केवल वाक्य, ड मिश्र वाक्य। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे गरजेल तो पडेल काय हे वाक्य मिश्र वाक्य या पर्यायामध्ये मोडते, कारण जो तो जिथे लागलेला असतो ते वाक्य मिश्र वाक्यामध्ये इन्क्लूड होते। प्रश्न क्रमांक 7, वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। पर्याय हे अ सकर्मक कर्तरी, ब अकर्मक कर्तरी, क कर्मणी, ड अकर्मक भावे। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली यामध्ये वाघ हा कर्ता झाला आणि उडी हा कर्म झालं। उडी या शब्दाला प्रत्यय लागलेले नाहीये, म्हणून कर्मणी प्रयोग या प्रकारामध्ये आपलं वाक्य मोडेल। प्रश्न क्रमांक 8, रामाने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधारपूरक कोणते आहे? पर्याय हे अ रामाने, ब पुस्तकावर, क नाव, ड पुस्तकावर नाव। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे रामाने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधारपूरक आहे पुस्तकावर, कारण नाव घातले पण ते कुठे, तर ते पुस्तकावर, म्हणून हे आधारपूरक झालं त्या वाक्याचं। प्रश्न क्रमांक 9, अर्धामुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय हे अ पूर्णाभ्यस्त, ब अंशाभ्यस्त, क अनुकरण वाचक, ड सामासिक। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे अर्धामुर्धा हा शब्द अंशाभ्यस्त या प्रकारातील आहे। प्रश्न क्रमांक 10, हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय हे अ कोकणी, ब संस्कृत, क अरबी, ड पोर्तुगीज। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे।